आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि सुवेंदू अधिकारी ज्यांचं नाव आघाडीवर होतं तेच नाव आता निश्चित झाल्याची बातमी समोर येते आहे। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अधिकारी पश्चिम बंगालचा कारभार पाहणारा अधिकार असलेला व्यक्ती म्हणजे सुवेंदू अधिकारी यांची निवड केली आणि खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांच्यासोबत कायदेशीर मार्गाने लढा दिला आणि त्यांना अखेर त्यांची निवड करण्यात आली। स्वतः अमित शहा या ठिकाणी गेले आणि बंगालचे अधिकारी म्हणून पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे। उद्या 11 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतः अमित शहा गेले, त्या ठिकाणी विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये हा अंतिम निर्णय घेण्यात आला। त्यांच्या राजकीय प्रवासाचा जर आपण पाहिला तर 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वात अगोदर ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी डाव्याची सत्ता उलटून लावण्यासाठी नंदीग्राम या ठिकाणी केलेलं आंदोलन, त्याच्यामध्ये त्यांची असलेली भूमिका अत्यंत महत्वाची ठरली होती। त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसला राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला। 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावरती चर्चेत आले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सातत्यानं त्यांनी ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांच्या कामाबद्दल टीकात्मक विश्लेषण केलं, टीका केली आणि सातत्यानं ममता बॅनर्जी यांच्या काळामध्ये असलेल्या सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार, त्यांची जे इतर कामं आहेत त्यावरती सरकून टीका केली आणि अखेर आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये मोठा वाटा उचलला। त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांना आता पश्चिम बंगालच्या अधिकार पदावरती स्वतः अमित शहा हे गेल्यानंतर त्यांची निवड झालेली आहे। उद्या 11 वाजता ते शपथविधी पार पाडणार आहे। नक्कीच धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सुवेंदू अधिकारी हे आता पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे। तर सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। गृहमंत्री अमित शहा आजपासून बंगालच्या दौऱ्यावर आहेत आणि आता बैठक झालेली आणि या बैठकीमध्ये सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित झालंय। सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव हे चर्चेला जात होतं, आघाडीवर होतं आणि त्यानंतर आता अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सुवेंदू अधिकारी यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलंय।